योग्य वेळी कर्जमाफी करू असं आणि अनेकदा सांगितलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। राज्याच्या तिजोरीमध्ये पैशांची उपलब्धता पाहूनच निर्णय होईल, अशोक चव्हाणांचं वक्तव्य। खासदार प्रणिती शिंदेंकडून पालकमंत्री जयकुमार गोरेंची भेट। मविया नेत्यांचा निधी मिळत नसल्याची प्रणिती शिंदेंची तक्रार। आम्ही सर्वांना मदत करतो, तुमचा काहीतरी गैरसमज, जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। जळगावच्या बोदवडमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घोषणाबाजी। अतिवृष्टीमुळे मक्यासह कपाशी पिकांचं नुकसान। गोंदिया जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी परतीच्या पावसाची पुन्हा हजेरी। भात पिकाला फटका बसण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत। धुळे महापालिका निवडणुकीसाठी 19 प्रभागांची अंतिम रचना जाहीर। 19 प्रभागांमधून एकूणच 74 नगरसेवक निवडले जाणार। स्थानिक राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता। सोलापूरच्या माढामधील वडशिंगे गावामध्ये 3 दिवस 2 वासरं पत्र्याच्या शेडवर अडकली होती। वासरांचा व्हिडिओ व्हायरल, शेतकऱ्यांनी वासराला खाली उतरवलं। हिंगोली आणि सेनगाव तालुक्याचे नाव अतिवृष्टीच्या यादीमध्ये न आल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक। शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, आम्ही पाठीशी आहोत, खासदार नागेश पाटील आष्टीकरांचं शेतकऱ्यांना आश्वासन। सांगलीमध्ये पालिकेच्या अतिक्रमण पथकाची रात्रीच्या सुमारास कारवाई। बुलडोझर घेऊन बाजारपेठेमधील अतिक्रमणं हटवली। कारवाईमुळे व्यापाऱ्यांकडून संताप व्यक्त। बीडमध्ये प्रतिबंधित रेस्पी फ्रेश टीआर कफ सिरपचा साठा आढळला। जप्त केलेल्या सिरपचे नमुने तपासणीसाठी संभाजीनगरला पाठवले। विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाईची शक्यता।